एक फार आश्चर्याची गोष्ट मानवी स्वभावात दिसते. माणसाला जगायला सभोवताली इतर माणसं लागतात. लोकांमध्ये जगता यावं म्हणून तो लोकांशी नाती जोडतो. पण त्याच वेळी माणूस मनानं सर्व लोकांपासनं एकटाच असतो, दूर असतो. म्हणजे एवढं आयुष्य जगून झाल्यानंतर आणि आयुष्याच्या वळणावळणावर माणसांचे अनुभव घेतल्यानंतर आज असं वाटतं की माणूस नात्यांच्या खोलीच्या, गहनतेच्या, अथांगतेच्या कितीही लंब्या चौड्या बाता मारत असला तरी प्रत्यक्षात त्याला नाती सर्व काळ आपल्याबरोबर नको असतात. एकदा वापरून झाली की त्या बाहेर त्याला नात्यांचं ओझं नको असतं. मला नेहमी वाटतं की नाती नेहमी राजकारण विरहित, डावपेच विरहित, स्वार्थ विरहित, निर्भेळ, मनमोकळी, प्रामाणिक, एकमेकांशी कधीही तुटणार नाहीत अशी असावी. निरपेक्ष नातं हे खरं नातं. पण बहुशा असं दिसतं की माणसं काही लाभ मिळणार असेल तरच नाती जोडतात. लाभ नसेल तर नाती जोडण्याच्या फंदात पडत नाही, किंवा मग एकदा लाभ घेऊन झाला आणि पुढं लाभ मिळण्याची शक्यता संपली की माणसं तोवर जुळलेली नाती तोडायलाही कमी करत नाही. आणि असा नाती जोडण्या तोडण्याचा खेळ माणूस आयुष्यभर खेळत राहतो. माणसं कामापुरती वापरायची आणि काम संपलं की फेकून द्यायची, हे त्या खेळाचं स्वरूप असतं. आणि असा खेळ करत जगण्यालाच माणसं आयुष्य जगणं असं म्हणतात.